श्री स्वामी समर्थ. आज स्वामी तुम्हाला एक खास संदेश देत आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात इथूनच होणार आहे. जेव्हा जीवनात सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबतच आहे. हे स्वामी, जो कोणी हा संदेश पाहत आहे, त्याच्या जीवनातील चिंता दूर करा, त्याला योग्य मार्ग दाखवा, त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू द्या, त्याच्या मनातील भीती काढून टाका आणि त्याला आत्मविश्वास द्या. स्वामी प्रत्येक भक्ताच्या जीवनात चमत्कार घडू द्या. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनायचं असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की वाचा. हा संदेश सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात उतरवल्या, तर तुम्ही नक्कीच एक यशस्वी आणि सन्माननीय व्यक्ती बनू शकता. जो तुमचा आदर करत नाही, त्याचा तुम्ही कधीही आदर करू नका. त्याला अहंकार म्हणत नाहीत, त्याला आत्मसन्मान म्हणतात. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाशी तडजोड करावी लागते, ती गोष्ट तुमच्यासाठीच कधीच फायदेशीर ठरत नाही. आत्मसन्मान हा बाजारात मिळणारी वस्तू नाही, तो कमवावा लागतो. प्रत्येकाने आपली स्तुती करावी ही इच्छा नसते, पण कोणीही आपल्याबद्दल चुकीचं बोलू नये ही अपेक्षा मात्र असते. जिथे तुमची चूक नाही तिथे कधीही वाकू नका, आणि जिथे तुमचा सन्मान नाही तिथे थांबू नका. तुम्ही स्वतःचा आदर कराल तर इतरही तुमचा आदर करतील. जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे. ताटात भाकरी कमी असली तरी चालेल, पण ती सन्मानाची असावी, अपमानाची नको. कशासाठीही आपला रुबाब विकू नका, कारण आत्मसन्मान हाच सर्वात मोठा धन आहे. दानाच्या सहवासात मिळालेल्या सन्मानापेक्षा एकटेपणाला स्वाभिमान अधिक श्रेष्ठ असतो. मी इतका श्रीमंत नाही ही माझी ओळख विसरू, आणि इतका गरीबही नाही की मला कोणी माझी ओळख सांगावी. ज्या नात्यात आपली कदर नाही, त्या नात्यात राहण्यापेक्षा ते नाते संपवणे चांगले, कारण तिथे आत्मसन्मान अधिक महत्त्वाचा असतो. जीवनातील सर्वात मोठं दुःख म्हणजे इतरांनी आपल्याबद्दल जे मत बनवलंय ते आपण स्वतःबद्दल खरं मानणं. आपण जसे आहोत तसे चांगले आहोत. बेमानीच्या दिखाव्यापेक्षा साधेपणात जगणं अधिक योग्य आहे. सगळंच आयुष्यात मिळालं तर इच्छा कशाची कराल? काही अपूर्ण स्वप्न असली तरच जीवनाला अर्थ येतो. नातेसंबंध तिथेच टिकतात जिथे परस्पर सन्मान असतो. जिथे सन्मान नाही तिथे नातंही नाही. लोक तुमचा तितकाच आदर करतील जितका तुम्ही स्वतःचा करता. अनुशासनाची मूळ सन्मानात असतात. अभिमानी आणि स्वाभिमानी यांच्यात फरक इतकाच. स्वाभिमानी कोणाकडून काही मागत नाही आणि अभिमानी कोणाला काही देत नाही. स्वतःला आवडणं हीच खरी सुरुवात आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत द्यावी लागते, मिळण्याआधीही आणि मिळण्यानंतरही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा सन्मान करा. आत्मसन्मान म्हणजे संकटासमोर शरण न जाणे. जग तुमच्या विरोधात असलं तरी हरकत नाही. तुम्ही तुमचा मार्ग सत्य आणि स्वच्छ असावा. कोणाचा अपमान करणं तुमचा स्वभाव दाखवतो, आणि कोणाचा सन्मान करणं हे तुमचे संस्कार दाखवतो. एखाद्यावर उपकार करणं तुमचा सन्मान वाढवतं, पण त्याची आठवण करून देणं तो कमी करतं. स्वाभिमानी व्यक्ती सर्वांना समान मानते. अभिमानी व्यक्ती स्वतःला मोठे मानते. स्वतःचं काम स्वतः करणारेच खरे स्वाभिमानी असतात. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांशी तडजोड करू नका. जर चूक असूनही तुम्ही झुकत नसाल तर तो आत्मविश्वास नाही, तो अहंकार आहे. पैशांनी समाज विकत घेता येतो, पण आत्मसन्मान नाही. प्रेम तेथेच मागा जेथे ते सन्मानाने मिळतं, अपमानाने नाही. जेव्हा लहान लोक उलटं उत्तर देऊ लागतात, तेव्हा शांत राहणंच योग्य. लोकांमध्ये राहा जसं 32 दातांमध्ये जीभ, सर्वांशी संपर्कात, पण कोणाच्याही वशिला न पडता. फक्त बोलण्याची नाही, ऐकण्याची हिंमत ठेवा. स्वाभिमान ही आत्मसन्मानाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. जीवनात दुःख टाळता येत नाही, पण दुःखातही हसणं शक्य आहे. नाती तेथेच सुंदर असतात जिथे एकमेकांची किंमत जाणली जाते. आत्मसन्मान हा समाधानातून मिळालेला आशीर्वाद आहे. जे असमाधानी असतात ते लोभासाठी आपला सन्मान विकतात.
दुसऱ्यांना कमी लेखून तुमचा सन्मान वाढत नाही. आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.